कुक अँड रीड विथ जान्हवी या माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज मी अशी रेसिपी घेऊन आली आहे ती बहुतेक सगळ्यांचीच फेवरेट असेल आणि तो आहे तवा पुलाव। आता हा करायला अतिशय सोपा असतो, झटपट होणाराही असतो आणि वन पॉट मील असतो। एकदा हा असला की याच्याबरोबर आपल्याला कशाची गरज भासत नाही। तर आता आपण पाहूया की याच्यामध्ये काय काय साहित्य वापरणार आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले हा जो भात आहे हा हळद टाकून शिजवून घेतला आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तवा पुलावमध्ये असते ही पेस्ट, आणि ही जी पेस्ट आहे यामध्ये आपण घातलेला आहे लाल मिरच्या ज्या भिजवून ठेवल्या होत्या, लसूण आणि हिरवी मिरची याची थोडं पाणी घालून अशी पेस्ट करून घेतली आहे। आणि हा एक फार महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे या तवा पुलावमधला, यांनी खूप छान टेस्ट येते त्याला। त्यानंतर आपले रेग्युलर मसालेच आपण घालणार आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा मसाला म्हणजे पावभाजी मसाला। भाज्यांमध्ये मटार, एक टोमॅटो, एक कांदा, 2 शिमला मिरची, एक बटाटा। हा बटाटा मी उकडून घेतला आहे, तुम्ही तो तसाही शिजवू शकता। त्यानंतर थोडंसं लिंबू आणि शेवटी गार्निशिंगसाठी कोथिंबीर। आता याच्यामध्ये आपण काही फार मसाले बाकी लागतच नाही, कारण ही मिरचीची पेस्ट आणि पावभाजी मसाला यांनी याची खूपच भन्नाट टेस्ट येते। तर असा हा तवा पुलाव। आता आपण कृतीकडे वळूया। जो करायला फार वेळ लागत नाही आणि तो खूप टेस्टी होतो। याचा सुगंध इतका छान येतो आहे की त्याच्यावरनं लक्षात येत आहे की सोपी रेसिपी, झटपट होणारी पण तितकी स्वादिष्ट। आणि याच्यामध्ये तुम्ही अजूनही भाज्यांचा उपयोग करू शकता। कोबी, फ्लावर याचा पण उपयोग याच्यात होऊ शकतो। माझ्याकडे आज ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी वापरल्या। शिवाय बटर आणि तेलाचा वापर केला आहे, त्यामुळे त्याची टेस्ट अजूनच वाढते। तर असा हा तवा पुलाव वन पॉट मील अशा प्रकारे केला नसेल तर जरूर करून बघा, तुम्हाला तो निश्चितच आवडेल। आजच्या व्हिडिओत इतकंच। नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया। तोपर्यंत कुक अँड रीड विथ जान्हवी या माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।